राज्यातील 14 विमुक्त आणि 28 भटक्या जमातींना अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी आज बारामती येथील प्रांत कार्यालयासमोर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। ब्रिटिश काळात 1871 सालच्या गुन्हेगार जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या सर्व जमातींना सेटलमेंटच्या कुप्यात बंदिस्त केलं होतं। त्याआधी त्या सर्व जमाती जंगलात राहून आदिवासी जीवन जगत होत्या असे पुरावे शासन दप्तरी उपलब्ध आहेत। तरी देखील या जमातींना अनुसूचित जमातीचा दर्जा न देता केवळ ओबीसी प्रवर्गात 5.5% आरक्षण देण्यात आलंय। या संदर्भात भारतीय टकारी समाज संघाच्या वतीने आयोजित उपोषणात आमटा, वडार, कैकाडी, रामोशी, पारधी आदी समाज बांधव सहभागी झाले होते। आंदोलनकर्त्यांनी शासनाने या समाजावरील अन्याय तात्काळ दूर करून त्यांना अनुसूचित जमाती ब असा दर्जा द्यावा अशी मागणी केली। आंदोलकांनी सांगितलं की 50 वर्षापासून विविध आंदोलने करूनही शासनाने न्याय दिला नाही। इतर राज्यात या जमातींना SC/ST मध्ये समाविष्ट केले, मात्र महाराष्ट्रात मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे आमचा संघर्ष सुरूच राहील। मी ॲडव्होकेट अविनाश गायकवाड, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय टकारी समाज संघ। भारतीय टकारी समाज संघाच्या वतीने आज आम्ही प्रांत ऑफिस बारामती या ठिकाणी वडारी, कैकाडी, रामोशी, पारधी, टकारी, भामटा इत्यादी 14 जमाती ज्या विमुक्त जमाती म्हणून संबोधल्या जातात, या जमातींच्या वतीने या ठिकाणी लाक्षणिक उपोषणात बसलेलो आहोत। ज्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये या सर्व समाजाच्या नोंदी या आदिवासी जमाती म्हणून आहेत आणि आदिवासी जीवन जगत असताना ब्रिटिशांनी यांना कोंडून 1871च्या गुन्हेगार जमाती कायद्याअंतर्गत तुरुंगात डांबलं होतं आणि त्या तुरुंगात डांबण्या अगोदर यांचा पूर्ण इतिहास रेकॉर्ड दप्तरी हैदराबाद गॅजेटला व कुठल्याही गॅजेटला पाहिलं तरी ह्या सर्व आदिवासी जमाती आहेत। असं असतानाही आदिवासीचा दर्जा न मिळता या ओबीसीमध्ये टाकल्या गेल्या आणि या 3% मूळचे विमुक्त आणि 2.5% भटके मूळचे 28 हे 42 जाती सोडून आता ज्या 367 जाती आलेल्या आहेत या सर्व जाती नंतर ॲड होत गेलेल्या आहेत, पण मूळच्या ह्या 42 जाती ह्या खऱ्या मागास आहेत आणि ह्या आत्ताच्या ओबीसीचे जे वरचे घटक ॲड झाल्यामुळं या सर्व दबलेल्या जातीत या मूळ मागास असून यांच्याकडे कुणाचंही लक्ष नाही। तर आमची मागणी अशी आहे की आम्ही मूळचे आदिवासी प्रवृत्तीच्या आदिवासी संस्कृती जतन करणारे लोक आहोत, त्यामुळं आम्हाला आमच्या आदिवासी संस्कृतीमध्ये पुन्हा आदिवासीप्रमाणे सवलती द्याव्यात आणि अनुसूचित जमातीमध्ये त्यांच्यामध्ये ॲड करायला त्यांना दुःख वाटू नये म्हणून 7% मध्ये आमचे 3% VJNTचा तो कोटा आहे तो 3% ॲड करून 10% STच्या सवलती दिल्या तर आम्हाला 50%च्या मर्यादेचंही उल्लंघन होणार नाही आणि आमचे 3% ओपन ओबीसीमधून उठून आम्ही STच्या सवलतीसाठी लागू होईल। यासाठी आम्ही सर्व या जमाती आहेत ह्या कळकळीची विनंती शासनाला करण्यासाठी लाक्षणिक उपोषण आम्ही आज रोजी बारामती येथे केलेलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.